नमस्कार. मी ज्योती सखी कलेक्शन मराठी या आपल्या चॅनलमध्ये सगळ्या मैत्रिणींचे स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज आपण आपला शिवण क्लास सुरू करणार आहोत. तर त्या शिवण क्लासमध्ये मी तुम्हाला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पूर्ण म्हणजे ब्लाऊजची मापे कसे घ्यायचे, मापाच्या ब्लाऊजवरून मापे कसे घ्यायचे, त्यानंतर आपल्याला अंगावरून मापे वगैरे कसे घ्यायचे आणि ब्लाऊजचे आता वेगवेगळे प्रकार निघायचं, जसे फोर टक्स, प्रिन्स कट, कटोरी. आणि कटोरीमध्ये पण 2-3 प्रकार आहेत. तसेच आपल्या प्रिन्स कटमध्ये पण हाफ म्हणजे थ्री पीस प्रिन्सेस कट आणि साधा प्रिन्सेस कट, त्याचनंतर बोटनेक वगैरे. तर हे पूर्ण आपण सुरुवातीपासून क्लास चालू करणार आहोत. आणि त्याचबरोबर आता आपल्याला ब्लाऊज शिवता येतात तुम्हाला, पण त्यामध्ये काही प्रॉब्लेम येतात, जसं की शोल्डर उतरतं किंवा काखेमध्ये गोळ येतो किंवा मागची बाजू बरोबर येते पण समोरची बाजू कमी पडते. तर अशा वेळेस आपल्याला जेव्हा आपण मेजरमेंट घेतो म्हणजे जेव्हा मापं घेतो तेव्हा पण आणि जेव्हा आपण शिवणकाम करतो म्हणजे तोच ब्लाऊज आपण मापानुसार शिवतो, तर अशा वेळेस आपल्याला काय काय चेंजेस करावे लागतात, काय काय बदल करावे लागतात. तर हे पूर्ण सविस्तर माहिती मी एक फुल व्हिडिओ आणि जेवढे तुम्हाला प्रॉब्लेम वगैरे येतात त्यावरती मग आपल्याला मी जे मापे वगैरे घेतली किंवा जे ब्लाऊज मी शिवला आहे त्यावरती मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये असे 2 प्रकारचे आपण क्लास सुरू करणार आहोत, लॉंग व्हिडिओमध्ये आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये. तर आपण आता सुरुवात करूयात. म्हणजे बेसिक माहिती मी तुम्हाला म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला मी पूर्ण बेसिक माहिती सांगते की आपल्याला शिवणकाम करायचं आहे, पण त्यासाठी काय काय वस्तू लागतात किंवा आपल्याला एकदम जास्त आपल्याला यामध्ये इन्व्हेस्टमेंट वगैरे करावी लागत नाही. एकदम सोप्या आणि कमी किमतीमध्ये तुम्ही शिवणकाम शिकू शकता किंवा करू शकता. आणि ह्या व्हिडिओमध्ये म्हणजे या शिवण क्लासमध्ये मी तुम्हाला एकदम फ्री शिकवणार आहे. फक्त तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. फेसबुक असो किंवा यूट्यूब असो, दोन्हीकडे ही क्लास सेम म्हणजे एकच व्हिडिओ मी दोन्हीकडे पोस्ट करणार आहे. तर सुरुवात करूयात आता आपण. मी तर आता माझ्याकडे मशीन आता इथे नाही आहे, शॉपवरती मशीन आहे, पण असं समजते की तुम्हाला थोडक्यात मशीन वगैरे शिवता येते म्हणजे म्हणजे चालवता येते. तर आज मी तुम्हाला फक्त मेजरमेंट कसे घ्यायचे, तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मेजरमेंट कशी घ्यायची ते दाखवते मापाच्या ब्लाऊजनुसार. मग दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण काय करूयात, अंगावरती मापे वगैरे घेऊन कशाप्रकारे मापाच्या ब्लाऊजवरून आपल्याला किंवा अंगावरून कशी मापे घ्यायची मी तुम्हाला दाखवते. चला तर मग आता आपण काय करूयात, सुरुवात करूयात. तर बघा, सुरुवातीला मी तुम्हाला थोडक्यात माहिती दाखवते की आपल्याला काय काय लागते. तर बघा, ह्याला म्हणतात इनस्टेप. आणि हे इनस्टेप आहे ना, हे आपल्याला इथून मापे घ्यायला सुरुवात करते. आता हे इथून 1 इंच आहे, इथून 2 इंच असं आपल्याला मार्किंग करून घ्यावी लागते. ह्या इनस्टेपनुसार उंची वगैरे, छातीचं माप, आपल्याला आर्मोल वगैरे घ्यायचं तर आपल्याला ह्या इनस्टेपची गरज पडते. त्यानंतर 2 नंबर म्हणजे आपल्याला सर्वात महत्त्वाची आहे ही कातर. तर आता सध्या तुम्ही शिवण क्लास करणार आहात तर 2 कात्री घ्या सुरुवातीला. ही एक कापड कातरण्यासाठी आणि दुसरी म्हणजे आपल्याला पेपर कातरण्यासाठी. अशा आपल्याला आता सध्या शिवण क्लासमध्ये 2 कात्री लागणार आहेत. आणि त्यानंतर ही स्केल आहे, तर ह्याची आपल्याला जास्त गरज नाही पडत. उंची वगैरे आपल्याला व्यवस्थित आखण्यासाठी आपल्याला ही स्केल लागते. आणि त्यानंतर आर्महोलची गोलाई वगैरे द्यायची असेल, असं माप वगैरे टाकायचं असेल तर आपल्याला हे कर्व साईज लागतं. आणि हे आत्ता सध्या जास्त ट्रेंडमध्ये आहे. ह्याचा आपल्याला बाहीचा शेप वगैरे द्यायला, नवीन आहात तुम्ही तर आपल्याला हे बाहीचा शेप द्यायला खूप महत्त्वाचं आहे आणि कामाला पडतं. आणि त्यानंतर हा चॉक, हे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की टेलरिंग चॉक आहे. आणि हे आता सध्या मापाचं ब्लाऊज. तर यावरती आता आपल्याला मापे घ्यायचे आहेत. तर सुरुवातीला काय करायचं बघा, हे मापाचं ब्लाऊज आहे ना, ह्या ब्लाऊजवरती आपल्याला मापे घ्यायचे आहेत. तर मी आता तुम्हाला ही मापे कशी घ्यायची ते दाखवते. तर बघा, आता हे झालं आपलं छातीचं माप. इथून छातीचं माप घ्यायचं आहे. पहिला जो हुक आहे त्या पहिल्या हुकापासून असं पूर्ण छातीचं माप घ्यायचं. आणि यामध्ये आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिन वाढवून घ्यावी लागते, जी आपल्याला फिटिंगसाठी लागते. ही शिलाई मार्जिन आहे, तर ही फिटिंगसाठी लागते, तर ती आपल्याला वाढवून घ्यायची असते. त्यानंतर हे आहे कमरेचं माप. तर हे शेवटच्या हुकापासून घ्यायचं असतं. ही कंबर आहे, तर ह्या कमरेपासून आपल्याला कमरेचं माप घ्यायचं. त्यानंतर ही गळारुंदी. आणि आता आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे उंची घ्यायची असते. तर उंची आपण काय करायचं असतं, पाठीमागच्या भागाकडून उंची घ्यायची, कधी पण इथून इथपर्यंत पूर्ण उंची घ्यायची. आणि हे बाहीचं माप
बाही काढायची आपल्याला जेवढी आहे तेवढी मापाच्या ब्लाऊजनुसार काढा किंवा मग अंगावरून काढा आणि याला म्हणतात दंडघेर. तर आता ही झाली आपली बेसिक माहिती आणि आता मी तुम्हाला दाखवते माप कसं घ्यायचं. हे इंच टेप इथं ठेवायचा आणि दुसरा इंच टेप आपल्याला इथून असा फिरून घ्यायचा आणि हे थोडंसं असं नकळत थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं आणि हे छातीचं माप काढायचं. आणि ह्यामध्ये आता आपल्याला आता इथे किती निघाले 16.5 इंच, म्हणजे आता ही 33 इंचाची छाती झाली. म्हणजे पाठीमागचा भाग आणि हा समोरचा भाग अशी पूर्ण जर आपण छातीचं माप काढलं तर पूर्ण आपल्याला 33 इंच माप मिळून जातं. आता याचं डबल 33 झालं, 16.5चं 33, हे झालं 33. आणि जेव्हा आपण पेपरवरती किंवा आपल्या ब्लाऊजवरती माप टाकतो तर तेव्हा आपण सर्वप्रथम पाठीमागचा भाग घेतो आणि नंतर समोरचा भाग घेतो. तर अशा वेळेस आता आपल्याला काय करावं लागतं, ह्या 33चा आपल्याला चौथा भाग घ्यावा लागतो. हा जो 33 आहे त्याचा आपल्याला चौथा भाग घ्यावा लागतो आणि त्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन वाढवून घ्यावी लागते. 33चा चौथा भाग घ्यायचा आणि त्यामध्ये आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायची. म्हणजे आता 33चा चौथा भाग जर केला तर हा आहे टेप. या टेपला आपल्याला अशा प्रकारे डबल फोल्ड करून घ्यायचं. बघा, हा डबल फोल्ड केला, त्यानंतर परत एकदा फोल्ड घ्यायचा, म्हणजे 4 भाग होतात हे. आणि 33चा चौथा भाग म्हणजे आता हे इथं आला बघा, 1 2 3 म्हणजे 8.25 इंच 33चा चौथा भाग आला. आणि ह्या 8.25 इंचामध्ये आपल्याला काय करावं लागतं, सुरुवातीला 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायची, 1.5 इंच घ्यायची नाही. कारण 1.5 इंच जर घेतली तर मग आपल्याला ओव्हरलॉक वगैरे आपण करत नाहीत, मग आपल्याला ही दाबटीप टाकावी लागते. तर ही दाबटीप टाकायला मग आपल्याला मार्जिन उरत नाही. म्हणून काय करायचं, आपल्याला जी छातीचं माप आहे त्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन वाढवून घ्यायची. त्यानंतर हे कमरेचं माप आहे. तर कमरेचं माप पण आपल्याला सेम छातीच्या मापासारखंच घ्यायचं असतं. तर इथं आले बघा आता 15.5 इंच. यामध्ये याचा चौथा भाग करायचा आणि 2 इंच शिलाई मार्जिन वाढवून घ्यायची. झालं हे छातीचं माप आणि हे कमरेचं माप. त्यानंतर आता तिसरं माप आपलं आहे उंचीचं माप. तर उंचीचं माप बघा, आता हे शोल्डर आहे आणि ही कंबर आहे. तर असं माप ठेवायचं आणि इथून कमरेपासून शोल्डरपर्यंत पूर्ण उंची घ्यायची. तर बघा उंची आलेली आहे 13.5 इंच. 13.5 इंच उंची आली तर त्यामध्ये आपल्याला इथं शोल्डर अर्धा इंच जोडायला लागतं आणि इथे कमरेचा भाग अर्धा इंच जोडायला लागतो. म्हणजे कंबरपट्टी वगैरे आपण जोडतो ती अर्धा इंचाची जोडतो. तर ही अर्धा इंच आणि ही अर्धा इंच म्हणजे ही उंची आपल्याला फक्त 1 इंचाने वाढवायची. छातीचं माप 2 इंच आणि कमरेचं माप आपल्याला 1 इंच, उंचीचं माप आपल्याला 1 इंच असं आपल्याला मार्जिन करून घ्यायची आणि वाढवून घ्यायचं. आता हे 2 पॉईंट आपल्याला महत्त्वाचे आहेत, एक तर छाती, कंबर आणि उंची. हे 3 तुम्हाला गोष्टी लक्षात आलेल्याच असतील. तर आपल्या ह्या सर्वात महत्त्वाच्या ह्या 3च गोष्टी आहेत. आणि त्यानंतर आता आपल्याला काय करावं लागतं, गळारुंदी वगैरे मोजून घ्यावी लागते. तर गळारुंदी आपण अंगावरून माप घेतलं तरी चालतं किंवा आपण इथून माप घ्यायचं गळारुंदीचं. ही गळारुंदी आहे ना, अशा प्रकारे गळारुंदी आपल्याला मोजून घ्यायची. आता इथं 7 आलेली आहे आपली गळ्याची रुंदी. गळ्याची रुंदी कधी पण तिरकस घ्यायची, अशी डायरेक्ट घ्यायची नाही, तिरकस घ्यायची. त्यानंतर आपलं आता आर्महोल काढायचं आहे आपल्याला. तर आर्महोल आपण छातीच्या मापानुसार आर्महोल काढणार आहोत. तर आता मी मापे लिहून दाखवते तुम्हाला. तर बघा आता इथं उंची घ्यायची आपल्याला. तर आता ह्या ब्लाऊजची उंची निघालेली आहे आपली 13.5 इंच. यामध्ये आपल्याला किती प्लस करायचे, फक्त 1 इंच. त्यानंतर छाती निघालेली आहे आपली, पूर्ण छाती आहे 33 इंच. तर इथं आपल्याला काय करायचं आहे, 33 इंचाला 4 भागमध्ये आपल्याला डिवाइड करायचं आहे. म्हणजे आपल्या इथं 8.25 इंच आणि इथं प्लस करायचं आपल्याला 2 इंच. त्यानंतर कंबर मोजली होती आपण, 15.5 इंच आली होती, म्हणजे 30 इंचाची कंबर आहे आपली. त्यामध्ये आपल्याला डिवाइड करायचं असतं 4 इंच आणि 4 इंच म्हटल्यावर 7.5 इंच येतं आपल्याला पूर्ण कंबर. आणि यामध्ये आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिनसाठी वाढवायचं. त्यानंतर बाहीचा पूर्ण बाही आहे. आता याची आपल्याला पूर्ण बाही आपण काढलेली नाही आहे.
तर बाही पूर्ण आलेली आहे बघा 3.5 इंच आणि दंडगेर येतो आपला, तर इथं 6 इंच म्हणजे 12 इंच येतो दंडगेर. बाही कितीची होती? 3.5 इंचाची. इथे आपल्याला काय करायचं असतं, 1 इंच वाढवायचं असतं. त्यानंतर दंडगेर 6 म्हणजे 12 इंच, त्याचा हाफ करायचा असतो आपल्याला, तर 6 इंच येतो आणि प्लस 2 इंच शिलाई मार्जिन. त्यानंतर मागचा गळा, तर 10चा गळा आहे पूर्ण. इथं आपल्याला वाढवायचं वगैरे काहीच नाही. समोरचा 7 इंच आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण मापे टाकावी लागतात. तर ही मापे आपण उद्या दुसऱ्या म्हणजे व्हिडिओमध्ये आपण पूर्ण मापे टाकून मागचा भाग आणि समोरचा भाग कशा प्रकारे कटिंग करायचा तर ते मी तुम्हाला सविस्तर सांगते. आता मी जे मापे वगैरे सांगितले ते एकदम बेसिक मापे आहेत. म्हणजे आपण जे ब्लाऊज शिवतो त्या ब्लाऊजवरून आपल्याला मापे कशा प्रकारे काढायचे असतात आणि कोणता भाग आपल्याला किती इंचाने वाढवायचा असतो आणि किती इंचाने कमी करायचा असतो, तर ही पूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आता आपण काय करूयात, एक पेपर घेऊयात. तुम्ही सगळं एक असा न्यूजपेपर घ्या आणि त्यावरती मापे टाका आणि एक वही करा. ज्या बाजूला म्हणजे एका बाजूला एक रेगी वही असते आणि दुसऱ्या बाजूला प्लेन म्हणजे डायग्राम वगैरे काढायला तुम्हाला सोपं जातं. तर हे 2 वस्तू तुम्ही घ्या आणि मग आपण काय करूयात, अशा प्रकारे मापे वगैरे कशा प्रकारे आता मी जे सांगितलेले आहे ती मापे पूर्ण एका बाजूला लिहून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूला आपण पेपर कटिंग करणार आहोत. तर ही पेपरची आपल्याला जशी आपण डायग्राम काढली तसे आपण दुसऱ्या बाजूला तुम्ही त्या वहीवरती आखून घेतलं तरी चालतं. म्हणजे तुम्हाला भविष्यात पुढं चालून जरी तुम्हाला काही लक्षात वगैरे राहिलं नाही तर तुम्हाला ही मापे तुम्हाला महत्त्वाची आहेत, म्हणजे लक्षात राहतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आता आपण पूर्ण मापे वगैरे कशा प्रकारे घ्यायची तर ते मी तुम्हाला सांगते. तर नवीन असेल चॅनलला तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकला पण तुम्ही हा व्हिडिओ पाहत असतील तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.